नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी स्पेशल दत्त जयंतीनिमित्त सुंदर अशी लांब डिझाईन बनवणार आहे. तर इथे मी सोनेरी कलरचे बारीक मणी घेतलेले आहेत. स्क्रू 4 मोठे मणी, त्यानंतर वाट्या लागणार आहेत आपल्याला. इथे मी गोल्डन मणी घेतलेली आहे ती आणि काळे मणी. हे बघा, आता इथे मी धागा घेतलेला आहे, टेपपट्टी लावून घेतली. तर धागा मी हा भरपूर लांब घेतलेला आहे. मला हे मंगळसूत्र लांब बनवायचं आहे, त्याच्यामुळे मग मी लांब धागा घेतलेला आहे. म्हणजे 25-30 इंचाचा असा आपण डिझाईन बनवू शकतो लांब. तुम्हाला जेवढा हवा असेल ना तेवढं तुम्ही इंचाची बनवू शकता. तर इथे सुरुवातीला मी स्क्रू टाकते, त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे. आता इथे मी सुरुवातीला काळा मणी, त्याच्यानंतर बारीक गोल्डन, काळा, गोल्डन असे हे 7 मणी मागच्या साईडला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर 2 सोनेरी कलरचे मणी, 1 गोल्डन आणि 2 सोनेरी. हे बघा, अशा पद्धतीने इथे मी 2 मणी घेतलेले आहेत, कारण ते उठून दिसावं आणि छान पण दिसावं. हे बघा, उठून आणि जो मणी टाकला आहे तो आपल्याला स्पष्टपणे दिसला पण आहे. माझ्या मते मंगळसूत्र हे ना आकर्षक आणि सुंदर असलं पाहिजे. मला पण खूप आवडतं तसले मंगळसूत्र. त्याच्यामुळं मला जी डिझाईन आवडते ना, माझ्याकडे खूप कमी मणी आहेत, पण मला जी डिझाईन आवडते ना ती मी 2-3 महिन्यातून एकदा असे बनवून घालत असते. तर हे बघा, आता हा मोठा मणी आहे ना, ह्या 2 मणी टाकल्यामुळे हा मणी असा उठून दिसतो मंगळसूत्रामध्ये. अशी आपल्याला खूप कमी मण्यांमधून अशी सुंदर अशी मण्यांची सांगड घालता आल्या पाहिजे. आणि गळ्यात जेव्हा आपण मंगळसूत्र घालतो ना ते एकदम उठून दिसलं पाहिजे, म्हणजे बघताच आपल्याला ते आवडलंसुद्धा पाहिजे. तर आता इथे परत ह्या मण्यानंतर एक काळा मणी, सोनेरी, काळा, सोनेरी असे परत मी ह्या साईडला सुद्धा 7 मणी हे काळे वळून घेतलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी. त्यानंतर इथे मी 2 सोनेरी मणी टाकलेले आहेत. त्याच्यानंतर 2 गोल्डन मणी, एक काळा, साईडने परत एकच गोल्डन टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर परत एक काळा मणी टाकलेला आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर 2 गोल्डन मणी. हे बघा, अशी म्हणजे डिझाईन आहे ना. आता ह्या 7 काळ्यानंतर हे 2 मण्यांमुळे इथे थोडंसं आपल्याला कळतं की नाही दुसरे डिझाईन इथे दुसरा मणी टाकलेले आहेत. अशा प्रकारे म्हणजे ते मंगळसूत्राची डिझाईन आपल्याला उठून दिसावे. त्याच्यामुळे हे बघा, मी असं वेगळे पण काय असतं ना ते आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी तिथे यूज करायच्या असतात मंगळसूत्र बनवताना. तर आता इथे मी 2 मणी टाकून त्याच्यानंतर हे मणी टाकलेले आहेत. आता त्याच्यानंतर परत 2 मणी टाकलेले आहेत मी साईडला सोनेरी कलरचे आणि परत आपल्याला 7 काळे मणी आणि त्यामध्ये सोनेरी कलरचे मणी वावायचे आहेत. त्यानंतर 2 सोनेरी, 1 गोल्डन, साईडनी 2 सोनेरी. लगेच आपल्याला हे बघा, मंगळसूत्राची डिझाईन आहे ना ती लगेच स्पष्ट आणि लांबून सुद्धा दिसते. आणि जितकं तुम्ही हे आता लांब घाला ना तितकं ते सुंदर दिसेल. तर आता इथे मी परत 7 काळे मणी, त्याच्यानंतर 2 सोनेरी, 2 गोल्डन मणी, एक काळा, गोल्डन, काळा आणि साईडने परत 2 गोल्डन मणी. त्याच्यानंतर 2 सोनेरी मणी टाकायचे आहे ती. आता यानंतर परत मी इथे 7 काळे मणी, 1 गोल्डन मणी, साईडनी सोनेरी मणी टाकलेले आहेत आणि परत 7 काळे मणी. आता इथे मला वाटी वावायची आहे. तर हे जे मणी टाकलेले आहेत ना हे अशा 2 पेट्या झालेल्या आहेत आणि हे सिंगल 1-1 मणी 3 झालेले आहेत. तर आता मी इथे वाटी टाकणार आहे मध्ये. तुम्हाला अजून लांब हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे मणी वाढवू शकता.
आता मी इथे 2 मणी टाकते छोटे सोनेरी, त्यानंतर मोठा मणी, मंगळसूत्राची वाटी, साईडनी परत मोठा मणी, मध्ये मी काळा मणी टाकलेला आहे क्रिस्टल, इथे रेड मनीसुद्धा तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर साईडनी परत एक मोठा गोल्डन, दुसरी वाटी आणि मोठा मणी टाकायचा आहे। वाटीच्या नंतर परत इथे या साईडला छोटे मणी टाकलेले आहेत सोनेरी, तर ते मणी टाकून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर 7 काळे मणी, सोनेरी 2 आणि गोल्डन 1 असे टाकायचे आहेत। त्यानंतर साईडनी परत 7 काळे मणी, 2 गोल्डन, काळा गोल्डन, त्यानंतर साईडनी परत 2 गोल्डन मणी टाकायचे आहेत। 7 मणी, 1 गोल्डन, 7 काळे मणी। प्रत्येक सण हा आपला वेगळेपण घेऊन येतो, तर त्या सणांमुळे बायकांना असं नटण्याची किंवा वेगवेगळं वस्त्र घालण्याची, असे अलंकार घालण्याची खूप भारी संधी येते आणि त्याच्यामुळे सणांनाही शोभा पण येते। कारण स्त्रीमुळे प्रत्येक सण साजरे होतात आणि त्या सणांमध्ये प्रत्येकजण आपापलं वेगळेपण कसं दाखवतो, एकदम नटून थटून तयार होऊन रेडी होऊन आपण ते सण साजरे करत असतो। तर हे बघा, अशा पद्धतीने इथे मी स्क्रू टाकून घेतलेला आहे। आता जी टेपपट्टी लावली होती ना ती काढून घ्यायची आहे। तर आता मला जेवढं हवं आहे तेवढं मी बनवलेलं आहे। तुम्हाला खूप लांब हवं असेल तर तशा पद्धतीने तुम्ही इथे बनवू शकता। तर मंगळसूत्रांचं खास हे वैशिष्ट्यच असं आहे की जे सण येतात ते प्रत्येक सणामध्ये असं वेगवेगळं आपल्याला प्रत्येक साडीवर असं वेगळं जे मंगळसूत्र आहे, ती डिझाईन आहे, ती वेगळ्या पद्धतीने घालता पण आली पाहिजे। तर त्याच्यामुळे ते स्वतःला बनवता आली ना तर ते खूप चांगलं असतं, कारण दरवेळेला आपण विकत घेऊ शकत नाही। जर असं स्वतःला बनवता आलं तर अशा जी डिझाईन आवडेल ती घालू शकतो, म्हणजे प्रत्येक लग्नाला कार्यक्रमाला वेगळं असं। हे बघा, तर इथे 4-5 गाठी मारून घ्यायची आहे ती, आणि धागा हे स्क्रू आहे तो पुढे ढकलून बघायचा आहे आणि मग धागा कापायचा आहे। तर इथे मी अजून एक गाठ मारते आणि मग उरलेला जो धागा असतो ना तो कापून आणि चिपकवून घ्यायचा आहे। सुंदर पद्धतीने आजची दत्त जयंती निमित्त सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, कशी वाटली मला कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद।